प्राध्यापक दिविदास साळुंके सर, अगदी दर्जेदार प्रास्ताविक आणि सर्व परिचित व्यक्तिमत्व बघा. प्राध्यापक सरांचे सर्व जे मान्यवर होते सर्व परिचित होते त्यांचे, आणि त्या कारणे आपण बघितलं एक सुंदर प्रास्ताविक आणि उद्घाटन सोहळा या ठिकाणी साळुंके साहेबांनी पूर्ण केला. त्यांचे देखील आभार मानणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जाण्याची तयारी झालेली आहे. नाणेफेकीचा कौल मगतापूर संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला. आपल्या गोलंदाजांवर विश्वास टाकला. गोलंदाजीचा निर्णय घेतला गेला आणि या ठिकाणी डॉक्टर्स 11 संघाला आमंत्रित केलं गेलं ते फलंदाजीसाठी. मैदानाच्या आतमध्ये नक्की जातोय. पंचांनी आपल्याला इशारा दिलेला आहे आणि एकदा माझ्यासह मात्र आवाज द्यायचा आहे. आपण सर्व क्रीडा रसिकांनी एक आवाज द्यायचा आहे. बघा मुख्य पंच जर बघितले तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील राजू डावकर सर आहेत. त्यांना साथ देण्यासाठी सतीश भालेराव सर जे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला नक्की बघायला मिळतील. चला लेट्स प्लेचा इशारा दिला गेलाय. डावकर सरांनी इशारा दिला. एकदा फक्त आवाज द्यायचा आहे. श्री गणेश होतोय बघा. स्पर्धेचा पहिला चेंडू फेकला जाईल. गणपती बाप्पा लेट्स प्ले. अगदी पहिला चेंडू जर बघितला तर अनुभवी पटेकर सरांकडे दिला गेलाय. हाफ टॅकर चेंडू बघितला. आखूड टप्प्याच्या चेंडूवर पहिला प्रहार झाला. चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने जातोय. सीमा रेषा पार. DPL 2024 येतोय कणकरीत चौकार. जातोय आपण मैदानाच्या आतमध्ये. श्रीगणेश झालाय. पहिल्या चेंडूवर चौकार मात्र आलाय आणि पटेकर सर मला वाटतं पहिल्यांदाच चुकलेत यावेळेस. जर बघितलं तर अगदी पंचांचे हात समांतर सुद्धा बघायला मिळाले. म्हणजे पहिल्या चेंडूवर चौकार बघायला मिळाला आणि त्यानंतरच्या येणाऱ्या चेंडूवर DPL 2024चा एक व्हाईट बॉल सुद्धा बघायला मिळाला. म्हणजे अवांतर धावेचा इशारा या ठिकाणी आदरणीय डावकर सरांनी मात्र दिलेला आहे. धाव फलकावर झालेली प्रगती आपल्याला बघायला मिळेल. धाव फलकावर मात्र धावा 5 असणार आहे. सुरेख ड्राईव्ह केलं बघा. अगदी एक कलात्मक फटका या ठिकाणी पेश केला गेला. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. चेंडू एक्स्ट्रा कव्हरनं पुन्हा एकदा जातोय सीमा रेषा पार आणि यावेळेस येतोय या षटकातील दुसरा चौकार. धाव फलकाला मिळालेला वेग या ठिकाणी आपण बघतोय. 2 चौकारांच्या मदतीनंतर धावा 9. एक अवांतर धाव या ठिकाणी आलेली आहे आणि एक चांगल्या गोलंदाजावर नक्कीच एक चांगल्या फलंदाजाने आक्रमण केलेलं आपल्याला ठिकाणी बघायला मिळतंय आणि यावेळेस जोखीम वगैरे घेतलेली नाही. जर फटकेबाजी जर बघितले तर शॉट सिलेक्शन चांगलं होतं. फटक्यांची निवड चांगली होती. एक चांगली सुरुवात आहे. फुलटॉस होता आणि यावेळेस मात्र संधी निर्माण झालेली आहे. अगदी या षटकामध्ये बरंच काही बघायला मिळतंय आणि एक साधारण चेंडू असताना आपण बघितलं एक फटका मात्र फसला गेला आणि सुरेख असा झेल पकडला गेलाय. पहिला धक्का देखील मैदानात दिला गेलाय. केशव बोरुडे या ठिकाणी होतोय बाद. वे बॅक टू द पेव्हिलियन. हॅलो आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे आणि इतकी सुंदर आणि मोठी स्पर्धा या तुमच्या भेटीसाठी इथं आलेली. तर सर्व जे बॅनरच्या समोर बसलेले जे प्रेक्षक आहे त्यांना विनंती आहे का त्यांनी उठायचं आहे तिथं आणि ज्या गॅलरी केलेल्या आहेत बसण्यासाठी तिथं स्थानापन्न व्हायचं आहे. सहकार्य करायचं आहे. तुमच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा मोठी होणार आहे. तर माझी विनंती आहे जे बॅनरच्या समोर बसलेले जे प्रेक्षक आहे त्यांनी गॅलरीमध्ये जाऊन बसायचं आहे.
धन्यवाद पठाण सर. आणि हे पहा जे क्रीडारसिक आपल्याला विनंती बघा, आता आयोजकांनी जी सूचना केलेली आहे त्याचं पालन आपण नक्कीच करायचं आहे. फ्लेक्स समोर जे क्रीडारसिक स्थानापन्न झाले त्यांना विनंती आपण फ्लेक्स पासून उठायचं बघा. फ्लेक्सच्या मागे जायचं, जागा भरपूर आहे बघा. आपल्याला या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी भरपूर जागा आहे, फक्त आयोजकांना सहकार्याची अपेक्षा आहे. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब, तसेच पसायदान स्पोर्ट्स क्लब आणि सुदर्शन क्रिकेट अकॅडमीचे जे सहकारी मित्र आहे त्यांनी स्टेजकडे यायचं आहे अशी विनंती. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जर बघितलं तर केशव बुरुडे बाद झाल्यानंतर डॉक्टर मनोज शिंदे मैदानात आलेले आहे. अगदी खोलवरचा आश्रय या ठिकाणी हलकासा यारकट चेंडू आपण बघितला. ड्राईव्ह लाईनवर असलेल्या चेंडूला अगदी व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आणि ज्या कलात्मक फलंदाजीसाठी आपण बघतोय या ठिकाणी डॉक्टर शिंदेना सर्व गुड मॉर्निंगचे जे खेळाडू आहेत त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे यायचे. या ठिकाणी जे पठाण सरांनी सूचना दिलेली आहे त्या सूचनेचं पालन करायचं आहे. जे मुख्य आयोजक आहेत त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. दरम्यान चौकारानं स्वतःचं खातं खोललं गेलंय, खोललं ते शिंदे सरांनी. त्यानंतर आपण बघतो एक गडी बाद असताना धावफलकावर आपल्याला धावा बघायला मिळतील. 13 धावा आहेत. पहिलं षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी पटेकर सर अत्यंत अनुभवी गोलंदाज. आणि मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर दोन नितीन भाऊ, रियाज भाई यांनी सर्वांनी थँक्यू शेरखा भाई. तर मैदानाच्या आतमध्ये एक भरपूर चेंडू बघितला आहे. थेट एक ब्रह्मास्त्र म्हणलं तर वावगं ठरणार नाही. उजव्या एसटीच्या बाहेर अगदी आपण टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच गोलंदाजाने या अस्त्राचा वापर करताना बघितलेला आहे. हे वाईड यॉर्करचा वापर झाला आणि निश्चित हा चेंडू मात्र डॉट बघायला मिळतोय. चांगलं पुनरागमन केलं या ठिकाणी पटेकर सरांनी. अगदी बॅकफुटवर येत असताना मात्र यावेळेस फुलचा फटका फसला होता. त्या ठिकाणी मला वाटतं आकाश होते, त्या ठिकाणी एक साधारण झेल होता, झेल मात्र पकडला गेला नाही. या दरम्यान जर बघितलं तर झेल सुटलाय आणि एक म्हणजे पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती मात्र झाल्या गेली. आणि एक षटका अखेर धावफलकावर डॉक्टर सिलेवन कोकाना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा मात्र पूर्ण करतोय. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनस्वी मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत. आवड आहे तर सवड आहे हे जे म्हणलं जातं बघा, मराठी एक वाक्य आहे, आवड आहे तर सवड आहे. ज्यांचं क्रिकेटवर निस्सीम प्रेम आहे ते खऱ्या अर्थानं अगदी वेळेत वेळ काढून या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळणार. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आयोजक कमिटीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत. पहिलं षटक या ठिकाणी पूर्णत्वास गेलेला आहे. एक गडी गमावलेला आहे या ठिकाणी डॉक्टर सिलेवन कोकाना संघानं. आणि त्यानंतर जर बघितलं तर तब्बल 14 धावा देखील बनवण्यात या ठिकाणी डॉक्टर सिलेवन संघ यशस्वी ठरलेला आहे. नवीन गोलंदाज आहे सचिन गायकवाड सर. फ्लायटेड चेंडून सुरुवात केली बघा, एक खास उंची दिलेली आहे. सर्वात जास्त मिश्रण आणणारा हा गोलंदाज आहे बघा सचिन गायकवाड सर आपल्याला बघायला मिळत आहेत. एक अनुभवी खेळाडू आहेत. आता शिंगणापूर SPL मध्ये आपण बघितलं बेस्ट लेजंडचं पारितोषिक देखील त्यांना मिळालेलं आहे. परंतु त्या घटना गेलेल्या आहे नाही. यावेळेस हलकासा खराब चेंडू होता बघा, फुल टॉस होता, त्याला फुल केला गेला चेंडू आकाशात. आणि त्यानंतर मला वाटतं या ठिकाणी या दरम्यान मला वाटतं आता आपल्याला पंचांची मदत मात्र घ्यावी लागणार बघा.
Experience ultra-fast gaming with no lags at all. Beauty on the outside and fast performance inside. That is Galaxy F55 for you. तर सर्वांचं स्वागत आहे बघा. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतल्या गेलेली आहे. नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर MCAचे नामांकित पंच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. आदरणीय सतीश भालेराव सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना मैदानाच्या आतमध्ये बघतोय. त्यांना साथ देताना राजू डावकर सर आहेत आणि तिसरे पंच या ठिकाणी नक्कीच गोविंद गुण सर आहेत. तर मला वाटतं या ठिकाणी गुण सरांचा इशारा जो येतोय तो नो बॉलचा आलेला आहे. तर नक्कीच नो बॉल आणि एकूण 2 धावा असं एकंदरीत एकच आहे का? ठीक आहे, एक्समास एकच ठीक आहे. तर या ठिकाणी नो बॉल आणि एक एकेरी धाव म्हणजे अशा एकूण 2 धावा मात्र तर एक धाव घेतली जाईल फक्त. जातोय आपण मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू होता यावेळेस फुल टॉस होता. बॅटीची कडा घेतला गेली. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट यावेळेस हा चेंडू घेता आलेला नाही. त्या ठिकाणी जर बघितलं तर कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी चेंडू रोखलेला आहे. या दरम्यान जर बघितलं तर एक सिंगल पूर्ण झाली आणि त्या एका धावेच्या मदतीनंतर 16 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. यावेळेस मात्र सोनवणे यांनी तर विशाल यांना मात्र आता परतावं लागेल. आणि हा दुसरा फलंदाज या ठिकाणी डॉक्टर्स 11 कोकाना संघाचा बाद झालेला आहे. धावफलकावर जर बघितलं तर 25 धावा आपल्याला निश्चित बघायला मिळणार आहेत. तर आघाडीच्या दोन्ही गोलंदाजांनी जर बघितलं तर नक्कीच विरोधी फलंदाजांना या ठिकाणी प्रत्येकी बाद केलंय. म्हणजे गोलंदाजी या ठिकाणी निश्चित चांगली आपल्याला बघायला मिळते. सचिन गायकवाड सर आहेत. या अगोदर मी नक्कीच सांगितलं आपल्याला गोलंदाजी माध्यमामध्ये भरपूर व्हेरिएशन आपण यांचं बघितलेलं आहे.
याही षटकामध्ये जर बघितलं तर एक चांगली गोलंदाजी आपल्याला त्यांची या ठिकाणी बघायला मिळते. काही धावा नक्कीच त्यांनी खर्च केलेले आहे. तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आयकॉन, ज्यांना म्हणलं जातं अगदी अक्षय रोकडे. एक मोठी जबाबदारी नक्की त्यांच्यावर असणार आहे. हा धावफलक जर बघितलं तर नक्कीच आपल्याला चांगलं बघायला मिळेल, परंतु 2 फलंदाज बाद झालेले आहेत. ही मक्तापूर संघाची जमेची बाजू आहे. 2 फलंदाजांना बाद करण्यात या ठिकाणी गोलंदाज यशस्वी ठरलेले आहेत. फुललाईन चेंडू होता, अगदी संयम दाखवताना अक्षय रोकडे स्वतः मार्गस्थ झालेला आहे. नक्कीच एक सिंगल आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण झाले आणि या ठिकाणी 2 षटकांना देखील आपण पूर्ण विराम देतोय. 2 षटकानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी डॉक्टर्स 11 कोकणा संघ बनवतोय 26 धावा. सेकंड पॉवर प्ले, 3 प्लेयर बाहेर. बॅटिंग पॉवर प्ले. हा तर या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलेला आहे बघा, तसा इशारा दिलेला आहे त्या ठिकाणी डावकर सरांनी. तर 3 क्षेत्ररक्षक पॉवर प्ले असताना मात्र सीमेरेषेवर आपल्याला बघायला मिळतील. तर या ठिकाणी जर गोलंदाज बघितले तर पटेकर सर आपल्याला बघायला मिळत आहेत. या ठिकाणी जे मार्गस्थ आहे आघाडीचे गोलंदाज पटेकर सर यांच्यावर टाकलेली जबाबदारी. हलकासा आखूड डब्याचा चेंडू होता, यावेळेस मात्र अप्रतिम वेग बघायला मिळाला आणि अचूकता सुद्धा बघायला मिळाली बघा. गुडलेंथवर टाकलेला चेंडू होता, एक चांगल्या उंचीनं इष्टरक्षक कर्णधार आपल्याला बघायला मिळते. सँडी वाघमारे यांच्या हातात जाऊन लपलेला आहे. चेंडू मात्र डॉट असणार आहे. यावेळेस जागा बनवली आणि हाफ टॅकर चेंडूवर केला गेलेला प्रहार आणि चेंडू 1-2 का फोर होतोय, जाईल सीमारेषा बाहेर, खणखणीत चौकार. अगदीच तर या ठिकाणी आपण बघतो 31 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत. डॉक्टर मनोज शॉर्ट सिलेक्शन चांगले बघा, याही वेळेस आपल्याला बघायला मिळेल. आखूड टप्प्याचा चेंडू होता, जागा बनवली आणि त्या बनवलेल्या जागेचा फायदा फलंदाजानं पूर्णपणे उचललेला आहे. व्ही मध्ये खेळला यावेळेस. त्या ठिकाणी बघितलं तर भरपूर प्रयत्न केल्यानंतर या चेंडूला रोखावं लागलेलं आहे. प्रयत्नशील बघायला मिळाले आपल्याला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. हा प्रवीण चव्हाण होते बघा त्या ठिकाणी. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्यांचं या ठिकाणी बघितलं. दरम्यान जर बघितलं तर धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल 33 धावा आहेत धावफलकावर. अगदी षटक क्रमांक 3 सुद्धा मार्गस्थ आहे. फुल केला आहे, टायमिंग बघायला मिळालं नाही. शॉर्ट स्क्वेअर लगवर मात्र चेंडू रोखला गेलाय. त्या दरम्यान जर बघितलं तर अगदीच कमी वेळेमध्ये एक सिंगल दोन्ही बॅटर्सने या ठिकाणी पूर्ण केली. एक चांगला ताळमेळ आपण बघतोय दोन्ही बॅटर्स मध्ये बघायला मिळाला आणि त्या सिंगल नंतर 34 धावा या ठिकाणी धावफलकावर पूर्ण झालेल्या आहेत. यावेळेस मात्र अक्षय रोकडे यांचा बरदार फटका येतोय.
तर या ठिकाणी आपण बघतोय टॉपेज फटका या ठिकाणी फसला आणि कॉटन बॉलची संधी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे ती विकी कोकणे यांनी. यावेळेस देखील आपण बघतोय अक्षय रोकडे एक तगडा फलंदाज एक आयकॉन आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र बाद केला गेलाय. तर आत्ताच्या विकेटसाठी म्हणजे आत्ता जो बळी मिळवलेला अक्षय रोकडे यांचा या बळीसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी अमोल मारकळी यांच्या वतीनं विकी कोकणे यांच्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये जमवतोय. धन्यवाद सर. बक्षीसदात्यांचे देखील या ठिकाणी विशेष आभार. जातोय आपण मैदानाच्या आतमध्ये. जर बघितलं तर 3 बाद 45 हे धावफलक आपल्याला बघायला मिळेल आणि पुनरागमन करताना विकी कोकणे मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतायत. अगदी भेदक मारा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता यावेळेस अगदी क्वाड बिहाइंडचं अपील केलं जात आहे आणि हे अपील यावेळेस जर बघितलं तर पंच सतीश भालेराव सरांनी तात्काळ फेटाळून लावलेलं आहे. डॉट चेंडू बघतोय आपण आणि या षटकाची जर सुरुवात बघितली तर मित्रांनो अगदी चौकारानं झाली होती परंतु त्यानंतर बघा पुनरागमन कसं करावं तर ते नक्कीच विकी कोकणे यांच्यासारखं करावं. अगदी जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस टायमिंग साधला गेलाय. अगदी समोर मारलेला फटका एक दर्जेदार खेळाडू आहे बघा प्रवीण चव्हाण. 2 धावा नक्कीच खर्च झाल्या आणि म्हणजे 2 धावांचं रक्षण झालं. 2 धावा या ठिकाणी खर्च होत आहेत. 4 षटकांची समाप्ती देखील झालेली आहेत. तर 3 बाद 47 आणि जॅकपॉट ओव्हर. कटअप होते ना 7. यावेळेस वेगाचा वापर केलेला आहे बघा आणि निश्चित जर बघितलं तर त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. पण गायकवाड सर होते बघा त्या ठिकाणी सचिन गायकवाड सर आहेत. चांगला प्रवास करावा लागलाय मेहनत घ्यावी लागली चेंडू रोखावा लागलाय आणि या कामात मात्र गायकवाड सर यशस्वी ठरले. तर जॅकपॉट ओव्हर आहे बघा म्हणजे एक हे छोटस युद्ध आहे बघा. या ठिकाणी या षटकामध्ये तुम्हाला 16 धावांचं लक्ष मिळालेलं आहे. आता मी सविस्तर सांगेल यानंतर. टॉपेज घेतला गेलाय चेंडू हवेत आहे. झेल पर्यंत कोणी प्रयत्न केले नाही. झेल पर्यंत कोणी आला नाही. या दरम्यान जर बघितलं तर सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र डॉक्टर बघायला मिळाले. धावबादचं अपील केलं जात आहे त्या ठिकाणी मात्र बोटवर आणि बिग विकेट एक प्राइजलेस विकेट. कारण यावेळेस मला वाटतं डॉक्टर मनोज बाद होणं म्हणजे या ठिकाणी डॉक्टर्स 11 कुकाना संघ अडचणीत येणं हे नक्कीच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. फलंदाज बाद आहे. तर मित्रांनो जे जॅकपॉट ओव्हर जे आपण बघितलं त्या ठिकाणी जे पंच आहेत राजू डावखर सरांनी जो इशारा केला होता हे षटक जॅकपॉट ओव्हर आहे आणि यामध्ये फलंदाजांना एक 16 धावांचं टार्गेट भेटतं बघा. आता टार्गेट आलेलं नाहीये परंतु या षटकामध्ये जर मैदानात असणाऱ्या 2 फलंदाजांनी 16 धावा जर केल्या या षटकात बरं का तर त्यांना +8 धावा म्हणजे 16 आणि त्या 8 म्हणजे या षटकामध्ये जर त्यांनी 16 धावापेक्षा अधिक धावा जर बनवल्या तर त्यांना 24 धावा मिळतील बघा. म्हणजे त्यामध्ये मला वाटतं +8 हा म्हणजे जर तुम्ही
आता याच्यावर नंतर विश्लेषण मी नक्कीच आपल्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाजी मार्कवर येत आहेत शैलेश दाने. हो, खास फटका खेळला गेलाय बघा. तर स्वीप म्हणावा लागेल त्याला. थोडं शफल लाईनचा देखील वापर फलंदाजाने या ठिकाणी केलेला आहे. रोहित चिमखडे आलेले बघा. हे देखील एक कलाकार फलंदाज आहे. भरपूर फटके आहेत यांच्याकडे. अगदी तालुक्यातील सूर्यकुमार यादव त्यांना म्हणावं लागेल. वेगवेगळे फटके त्यांचे आपण बऱ्याच स्पर्धेमध्ये बघितलेले आहे. सुरुवात देखील एक चांगली केलेली आहे. फुलटॉस होता यावेळेस. टायमिंग साधता आला नाही. पॉइंटवर चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. सचिन गायकवाड सर आपण बघितले. या दरम्यान जर बघितलं तर सिंगल मात्र ते रोखू शकले नाही. 53 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. याकरता जर बघितलं तर 4 फलंदाज बाद झालेले आहेत. षटक क्रमांक 5 या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. शैलेश दाने बॅटीची काढा घेतली. चेंडू काय का हवेत. त्या ठिकाणी आपण बघितलं थोडासा वेळ गेला परंतु चेंडू रोखला गेलाय. गलीच्या क्षेत्ररक्षणानं या ठिकाणी सुरेख कामकाज केलेलं आपल्याला बघायला मिळेल. जर बघितलं तर यावेळेस देखील एक धाव मिळालेली आहे. धाव फलकावर 54 धावा आपण बघतोय पूर्ण झालेला आहे. अचूक गोलंदाजी आपल्याला शैलेश दाने यांची बघायला मिळते. अगदीच या ठिकाणी जर बघितलं तर डॉट चेंडू आलेला आहे बघा. तर या षटकामध्ये फक्त 7 धावा म्हणजे वजा केल्या जातील धाव फलकातून. म्हणजे तुम्हाला 16 धावा बनवणं गरजेचं आहे. 16 धावा जो जॅकपॉट ओव्हर आहे त्या षटकामध्ये तुम्हाला अधिकाधिक धावा बनवणं गरजेचं आहे. तर भरत काळे गोलंदाजी मार्कवर आहेत. चांगली सुरुवात म्हणेल मी या ठिकाणी. भरत काळे संघ मालक देखील आहेत. चांगली सुरुवात केली बघा. आता भरत काळे क्रिकेट पासून थोडेसे दुरावले होते. पुनरागमन केलंय त्यांनी. पुन्हा एकदा प्रयत्नशील आहेत. चेंडू मी चांगलाच म्हणेल या ठिकाणी. चांगली गोलंदाजी आहे. आणि या सगळ्या मागील षटकाच्या तडजोडीनंतर आपल्याला धावफलकावर 52 धावा बघायला मिळणार आहे बघा. कारण त्या ठिकाणी 4 धावा आपण मायनस केलेल्या आहे, वजा केलेल्या आहे. यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे आणि ताळमेळचा अभाव सुद्धा आहे. मुख्य पंच या ठिकाणी भालेराव सरांनी अवांतर धावेचा इशारा दिलाय आणि त्यानंतर जर बघितलं तर फलंदाज बाद असल्याचा इशारा देखील भालेराव सर त्या ठिकाणी देत आहेत. तर 5 बाद 53 हे धावफलक आहे. षटक जर बघितलं तर अंतिम षटक आहे. एक नवीन बॅटर जर बघितलं तर अष्टपैलू आमीन भाई यांना पाठवलं गेलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर जर बघितलं तर त्यांना चांगली साथ देखील या ठिकाणी सचिन खरपुडे जे देत आहेत. पोपट खरपुडे या नावानं ते जास्त परिचित आहे. अगदी चांगला चेंडू म्हणेल मी. उजव्या एसटीच्या बाहेर आहेत. तर भरत काळे यांच्यावर आपण चर्चा करीत होतो बघा. मागे काही काळखंड ते क्रिकेट पासून दूर होते आणि ज्यावेळेस त्यांनी पुनरागमन केलं तर ते नुसतं पुनरागमन केलं नाही तर जोरदार पुनरागमन केलं बघा. संघ मालक म्हणजे संघ विकत घेऊन त्यांनी पुनरागमन केलंय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतंय. सुरेख फटका आहे यावेळेस.
एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षितिज सोनवणे अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेल, परंतु थोडं नक्कीच या ठिकाणी चुकलेला आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यान जर बघितलं तर नक्कीच 2 धाव्यांची संधी होती ती पूर्ण झाली. 5 बाद 55 5 षटकानंतर म्हणजे 6वं षटक या ठिकाणी चालू आहे, प्रगतीवर आहे. यावेळेस टॉपेज घेतला गेला आहे, पुलचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच फसला मी म्हणेल, नुकसान जास्त झालं नाही त्या ठिकाणी, कुणी क्षेत्ररक्षक नव्हतं. थोडंसं भाग्याची साथ यावेळेस फलंदाजाला मिळाली. क्षेत्ररक्षकानं योग्य काम त्या ठिकाणी नक्कीच केलं. त्यानंतर एक सिंगल या ठिकाणी मिळालेली आहे. 56 आता 56 धावा फलकावर असणार आहेत आणि 4 चेंडूंचा प्रवास या ठिकाणी संपलेला आहे. दोन चेंडू शिल्लक आहे. अधिकाधिक प्रयत्न करावा लागेल. यावेळेस देखील लॉंग ऑनच्या दिशेनं सुरेख फटका खेळला गेलाय. त्या ठिकाणी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितक्याच वेगात जर बघितलं तर चेंडू परतवलेला आहे बघा. इष्टरक्षकाच्या चेंडूनं इष्टरक्षकाच्या दिशेनं चेंडू परतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी 58 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि एक चेंडू मात्र शिल्लक असणार आहे या सत्राचा अवघा एक चेंडू बघा आपण बघतोय या ठिकाणी शिल्लक असणार आहे. त्यानंतर सुरेख फटका अगदी पॉवरफुल हिट केलाय. तर जाता जाता मात्र जाता शेवट मात्र फलंदाजानं गोड केला. 64 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्णपणे बनवल्या गेलेल्या आहेत. 65 धावांचं लक्ष्य या ठिकाणी मक्तापूर ब्लास्टर मक्तापूर संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. तर मी आमंत्रित करेल बघा या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत. आजच्या प्रवासातील दुसरा सामना CSK अर्थात छत्रपती शिवाजी किंग्ज नेवासा यांच्या विरोधात दहिवाळकर सराफ नेवासा पाटा या दोन्ही संघाचे जे कर्णधार आहेत. आपल्याला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठासमोर यायचं आहे. कर्णधार लेजेंड नितीन बुरुडे सरांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचंय. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मी आभार मानतो, मनस्वी स्वागत करतो. अगदी सत्रातील पहिली लढत आपण या ठिकाणी बघतोय डॉक्टर्स 11 कोकाना विरुद्ध मक्तापूर ब्लास्टर्स मक्तापूर यांच्यात होणारी ही रंगतदार लढत. स्पर्धेतील पहिला सामना आपण या ठिकाणी बघतोय. प्रथम फलंदाजी करीत असताना या ठिकाणी डॉक्टर्स 11 संघानं 64 धावा पूर्ण केलेल्या आहे. 65 धावांचं लक्ष घेऊन या ठिकाणी नक्कीच मक्तापूर ब्लास्टर मक्तापूर यांची आघाडीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बघायला मिळेल. आणि धावांच्या पाठलागासाठी बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। हेलो हेलो चेक हेलो चला फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये या. ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लब आयोजित आपण सर्वजण अनुभवत आहात ज्ञान प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण सर्वजण आहोत. नेवासा तालुक्यातील मानाची आणि भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण या ठिकाणी पाहत आहे. एक अभूतपूर्व टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा आपल्या सर्वांना या ठिकाणी अनुभवायला मिळतो आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. आज पहिली रात्र आपण सर्वजण अनुभवत आहात आणि पहिल्या रात्रीमध्ये पहिला सामना आपल्या सर्वांना या ठिकाणी बघायला मिळतोय. दोन्ही संघांच्या 12व्या खेळाडूंना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. 12वा खेळाडू बंधनकारक आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्या. 12वा खेळाडू जर नसेल पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर 12वा खेळाडू इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाही तर धावेंची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल याची आपण नोंद घ्या. दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत. या स्पर्धेतला पहिला उद्घाटनीय सामना आपण बघू शकता. डॉक्टर 11 कुकाण आणि त्यांच्या विरोधात मक्तापूर ब्लास्टर्स मक्तापूर या दोन संघांच्या दरम्यान मात्र ही लढत आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते आहे. अभूतपूर्व टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा प्रकाश झोतामध्ये आपण ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी पाहत आहे. सुंदर असं मैदान त्याचबरोबरीने मैदानाला केलेली जी रोषणाई आहे ती लक्ष वेधून घेणारी. धावेंच्या पाठलागाला आपण सुरुवात करणार आहोत. निर्धारित 6 षटकांमध्ये 65 धावेंचा पाठलाग इथे सुरू होणार आहे आणि पहिलं षटक मैदानावर टाकलं जात आहे. पहिल्या षटकासाठी लक्ष्मण यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय तर दोन आघाडीचे फलंदाज प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला सँडी वाघमानेटा तुम्ही बघू शकता तर दुसऱ्या बाजूला क्षितिज सोनवणे हे दोन आघाडीचे फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 65 धावेंचं आव्हान आहे, 65 धावेंचं लक्ष्य आहे आणि या 65 धावेंच्या पाठलागाला आपण करतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. स्ट्रायकिंग एंडवर तुम्ही सँडी वाघमारे यांना अनुभवू शकता तर पहिलं षटक लक्ष्मण घेऊन येत आहेत. पहिला चेंडू फुलटॉस होता कव्हरच्या दिशेने खेळलेला हा फटका. तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला जरूर बघायला मिळालं आणि चेंडू थेट जातोय सीमारेषा पार. भाग्यशाली चौकार.
ओपन करा, युट्यूब ओपन केल्यानंतर tenniscricket.in सर्च करा किंवा नॅन प्रीमियर लीग नेवासा तुम्ही सर्च करा. तुम्हाला ही स्पर्धा अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे चांगला फटका सँडी वाघमारे यांच्या बॅटमधून आपण पाहतो. इनफिल्ड क्लिअर केली आणि हा चेंडू सुद्धा सीमारेषा पलीकडे जातोय. DPL चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल, एकूण धावफलक डबल फिगरमध्ये डबल डिजिट मध्ये जात असताना 10 65 बनवायच्यात. 65 बनवत असताना गोलंदाजी करणाऱ्या संघाला थोडंसं ते रोखण्याची आवश्यकता आहे. इथे जर एखादी विकेट पहिल्या षटकामध्ये मिळाली तर नक्कीच थोडंसं कमबॅक पुनरागमन या ठिकाणी गोलंदाजी करणारा संघ सुद्धा करू शकतो. परंतु पहिल्या षटकामध्ये आपण सँडी वाघमारेला पाहिलं, जबरदस्त बॅटिंग करत असताना 2 चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेत. इनफिल्डचा पुरेपूर फायदा सँडी वाघमारे इथे घेत असताना पाहायला मिळालेले आहेत. मेरिटवर फलंदाजी होत असताना आपण पाहिले, धावफलकावरती 10. गोलंदाजी करत असताना आपण लक्ष्मण यांना पाहतो, यांच्याकडे सुद्धा अनुभव आहे. लक्ष्मण सकट यांना तुम्ही जर पाहिलं तर एक प्रतिभावंत खेळाडू आहेत. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही त्यांना खेळताना पाहिलं आणि अनेक स्पर्धांमध्ये त्यांची कामगिरी, त्यांची गोलंदाजीमधील अचूकता ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. परंतु इथे कमबॅक करण्याची आवश्यकता आहे. या स्पर्धेतला पहिला विजय कोणता संघ मिळवतोय ते पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण आहे. आपल्या सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. आपण सर्वजण इथे उपस्थित झालोय ही मॅच बघण्यासाठी. यावेळेला फुलर लेंथवर टाकलेला चेंडू पंचईत आमच्या सोबत जोडले जात आहेत. व्हाईट बॉलचा कॉल आला, एक अतिरिक्त धाव मिळतं. राजू डावकर सर, त्याचबरोबरीने सतीश भालेराव सर आपल्याला बघायला मिळतात. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये गोविंद गुंड सर या ठिकाणी कामकाज पाहत आहेत. महाराष्ट्रातील नामांकित पंच या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभलेले आहेत. एक दर्जेदार, अभूतपूर्व ना भूतो ना भविष्य अशी क्रीडा स्पर्धा आपण नेवासा नगरीमध्ये अनुभवत आहात DPL या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर वेगात निघून गेला. प्लेड अँड मिस डॉट बॉलची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये झाली. पहिल्या 2-3 चेंडूंचा तुम्ही विचार जर केला तर गोलंदाजाच्या विरुद्ध आक्रमण झाली, परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती आपण पाहिलं असेल लक्ष्मण यांचं कमबॅक आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहिलेलं आहे. धावफलकावरती धावा आहेत 11 धावा. यावेळेस आपण जर बघितलं तर मिड ऑफ रिझन मध्ये पकडला जातोय. अप्रतिम झेल आणि पहिला धक्का, पहिलं नुकसान, पहिला फलंदाज सँडी वाघमारेच्या रूपामध्ये होतोय बाद. पहिला फलंदाज बाद झालाय, परंतु आपल्याकडे थोडासा वेळ आहे. तुमच्यापर्यंत मी या स्पर्धेतले काही नियम आहेत ते नियम आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे. खरं तर नॅन प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेकरिता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन नामांकित पंच या स्पर्धेमध्ये कामकाज पाहत आहेत. प्रत्येक सामना 6 षटकांचा या ठिकाणी खेळवला जातो. स्पर्धेकरिता टेनेक्स कंपनीचे चेंडू वापरले जात आहेत. प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक डावासाठी नवीन चेंडूंचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक डावाच्या दरम्यान पहिल्या 2 षटकादरम्यान बॉल मैदानाच्या बाहेर गेला किंवा फुटला तर नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. 2 षटकानंतर बॉल मैदानाच्या बाहेर गेला किंवा 2 षटकानंतर बॉल फुटला तर जुना बॉल दिला जाईल. जेवढे संघ इथे आलेले आहेत किंवा उद्या जेवढे संघ खेळणार आहेत त्याचे प्रतिनिधी आमच्यासोबत युट्यूबच्या माध्यमातून जोडले असतील, कर्णधार जोडले असतील, संघ मालक जोडले असतील तर त्यांनी या नियमांना आपण सर्वांनी फॉलो करायचं. प्रत्येक डावाच्या दरम्यान पहिल्या 2 षटकांच्या दरम्यान आपण या अगोदर चर्चा केली की चेंडू जर बाहेर गेला, फुटला तर तिथे नवीन बॉल असेल. 2 ओव्हर नंतर जर बॉल फुटला, खराब झाला किंवा मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर हरवला तर तिथे जुना बॉल दिला जाईल. याची सुद्धा आपण सर्वांनी नोंद घ्या. यावेळेला चांगला फटका आपण पाहतो, कव्हरच्या दिशेनं चांगला ड्राईव्ह केला. शैलेश दाणे यांना तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आल्याबरोबर खातं उघडलं, 1ने धावसंख्या पुढे जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावा फलकावर मक्तापूर ब्लास्टर्स, मक्तापूर 1 बाद 12 धावा. त्याचबरोबर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं अजून काही महत्त्वपूर्ण नियम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. फलंदाजी करणाऱ्या संघास डावाच्या सुरुवातीला जर बॉल चेक करण्याची परवानगी आहे. यस, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा मुख्य पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेला आहे.
फलंदाजी करणाऱ्या संघास डावाच्या सुरुवातीला चेंडू हाताळता येईल, बॉल चेक करता येईल, त्यानंतर बॉल चेक केला तर 5 धाव्यांची पेनल्टी देण्यात येईल. फलंदाजास बॉल बाबत जर काही शंका असेल तर त्यांनी पंचांसोबत त्या पद्धतीने चर्चा करावी आणि पंच त्या ठिकाणी अंतिम निर्णय घेतील. मक्तापूर ब्लास्टरचे जे खेळाडू आहेत भरत भाऊ यांना विनंती का आपला खेळाडू तिथं बाहेर उभे आहेत ते बोर्डासमोर, त्यांना विनंती करण्यात येते का तिथून मध्ये तुमच्या पवेलियन मध्ये बसून घ्यायचंय. सँडी सर थोडं सहकार्य करायचंय. प्रेक्षक आहेत तिथं त्यांना मध्ये घेऊन थोडस. गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 2 साठी आपण पाहू शकता गोलंदाज मनोज यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आला आणि सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली. पहिला बॉल चांगल्या डब्यावरती पाहायला मिळाला. शैलेश ताडे यांच्यासाठी हा चेंडू डॉट बॉलची गोष्ट मैदानाच्या आतमध्ये. आणि नक्कीच मित्रांनो आपण या स्पर्धेच्या निमित्तानं काही महत्त्वाचे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला प्रयत्न खूप चांगले क्षेत्ररक्षकाचे आपल्याला बघायला मिळालेले. चांगले क्षेत्ररक्षण आपण इथे पाहिलं आणि येणारे 5 दिवस आपल्याला याच गोष्टी या मैदानावरती घडताना बघायला मिळणार आहेत. बॅट आणि बॉलमध्ये युद्ध रंगणार आहे. प्रत्येक संघ जिंकण्यासाठी इथे आलेला आहे. कोणताही संघ सहजासहजी हार मानणार नाही. त्यामुळे असं चित्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बघायला मिळेल. तू शेर है तो मैं सव्वा शेर, हाच प्रयत्न या मैदानावरती होणार आहे. येणारी 5 दिवस हे क्रीडांगण आता रणांगण होणार आहे आणि या रणांगणामध्ये मोठी युद्ध रंगणार आहेत. यावेळी चांगला चेंडू फुलटा सुद्धा बॅटवर प्रॉपर येऊ शकला नाही, परंतु शॉट सिलेक्शन चांगलं बघायला मिळालं. बिटवीन द गॅप शैलेश दाणे यांच्या बॅटमधून येतोय ज्ञान प्रीमियर लीगचा शानदार बहारदार चौकार. त्याचबरोबर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं चर्चा करतोय की सर्व संघांनी सामना सुरू होण्यापूर्वी आपली 30 मिनिट अगोदर संघाच्या किटमध्ये मैदानावर हजर राहणं बंधनकारक आहे. पुढे सरसावले होते, थोडंसं पदर आली तिथे पाहायला मिळालं. कव्हरच्या दिशेने बॉल खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येतात. त्या दरम्यान एक सिंगल प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फेकी थोडीशी खराब झाली. चेंडूची फेक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिली आणि त्या दरम्यान जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा आल्या. 1 से बडकर 2 रन, 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना पाहायला मिळालेल्या आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल, धावफलकावरती धावा 18 धाव. संघ कर्णधार यांनी त्यांच्या अंतिम 11 खेळाडूंची यादी टॉसच्या अगोदर देणं हे सुद्धा फार महत्वाचे आणि ते कुणाकडे द्यायचे तर आमच्या गुणलेखकाकडे टीम लिस्ट टॉसच्या अगोदर देणं बंधनकारक असणार आहे. यानंतरचे सर्व सामने जे संघ खेळणार आहेत त्यांनी याची नोंद घ्या. त्यावेळेस आपण नक्कीच बघणार आहोत. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलचा कॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. प्रत्येक संघामध्ये 15 खेळाडू असून लीग दरम्यान प्रत्येक खेळाडूला एका सामन्यामध्ये खेळवणं हे बंधनकारक आहे. तसं न केल्यास 10 धाव्यांची पेनल्टी त्या संघाला दिली जाणार आहे. त्यावेळेला पुढे सरसावत ड्राईव्ह केलेला फटका वाईडिश मिड ऑफ चेंडूवरती आला. त्या दरम्यान एक सिंगल प्राप्त झाली. 65 बनवायच्यात आणि या 65 बनवत असताना इथे फलंदाजी करणारा संघ पहिला फलंदाज सँडी वाघमारेच्या रूपामध्ये लवकर गमावला, परंतु त्यानंतर 2 असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. नेवासा तालुक्यातील 2 सितारे, एका बाजूला शैलेश दाणे यांना तुम्ही पाहता तर दुसऱ्या बाजूला क्षितिज सोनवणे, हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु गोलंदाजी करणारा संघ सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करतो. 1 बाद 20 धावा धावफलकावरती. 20 रन लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजाला या ठिकाणी नक्कीच बघू शकता. गोलंदाजी करतायत मनोज यांचं षटक अंतिम टप्प्यामध्ये आहे. 5 चेंडू हाताळलेले, 8 धावा दिल्यात. वेळेची सुद्धा मर्यादा आपल्याकडे आहे. वेळेचं बंधन आहे. तुम्हाला 1 डाव संपवण्यासाठी काही निर्धारित वेळ दिला गेलेला आहे. यावेळी आक्रमण केले जाते. मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. बॉल मात्र थेट जातोय सीमारेषा पार. क्षितिज सोनवणे यांचं प्रचंड मोठं आक्रमण होतंय. बॉल सीमा पार येतोय षटकार. खूप चांगला फटका. हाफ ट्रॅकर होता. टप्प्याचा बॉल, त्याला मात्र जागा दाखवली. मिड विकेट सीमारेषा पलीकडे. चेंडू फेकून दिलाय. शॉर्ट अँड पुल करत असताना बॉल सीमा पार. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर धाव फलकावरती आपण जर पाहिलं 1 बाद 26 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची अजूनही गरज. 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि 39 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात.
पसायदान स्पोर्ट क्लब ज्ञान फाउंडेशन नेवासा यांच्या आयोजनातून ही क्रीडा स्पर्धा ज्ञान प्रीमियर लीग आपण सर्वजण अनुभवत आहात. येणारे 5 दिवस, येणारे 5 रात्र ही क्रिकेटची स्पर्धा भरभरून आनंद आपल्याला देणार आहे. आज पहिली रात्र आणि ही स्पर्धा बघण्यासाठी अनेक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरं तर प्रेक्षक राजा नसेल तर क्रिकेटच्या स्पर्धेला खरं तर शोभा येत नाही. आणि आज तुम्ही जर पाहिलं तर प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे. सर्वांचं मनस्वी स्वागत. चला वेळ जास्त घेऊ नका, ही सुद्धा आपल्याला विनंती असणार आहे. एक षटक संपल्यानंतर दुसरं षटक सुरू होण्यासाठी सुद्धा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय की त्याची चाचणी सुरू झालेली आहे आता, की त्यालाही काहीतरी वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे इथे सुद्धा नवीन गोलंदाज ज्यावेळेला गोलंदाजी करण्यासाठी येतात त्यावेळेला तुम्हाला जास्त वेळ तिथे खर्च करायचा नाही. गोलंदाजी करण्यासाठी आपण इथे पाहू शकता गोलंदाज सचिन यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. वेळ सुद्धा फार महत्वपूर्ण मित्रांनो आहे. त्यावेळेला हलक्या दराच्या चेंडूला स्टिअर केलं, सॉफ्ट हँडल फटका आपण इथे पाहू शकता. पुश करो और खुश रहो हे चित्र आपण इथे शैलेश ताणे यांच्या माध्यमातून पाहिलं. धावसंख्या 1ने पुढे जाते. धावफलकामध्ये होणारा हलकासा बदल 27 धावा. समीकरण बदललं जात आहे. 23 चेंडूंचा खेळ आता बाकी, 38 धाव्यांची अजूनही गरज आहे. करंट रन रेट तुम्ही जर पाहिला तर 12.46. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर 9.50, म्हणजे 9.5च्या रणगतीनं तुम्हाला धावगतीनं धावा बनवायच्यात. पर्यंत या क्रिकेटच्या खेळाचा निकाल लावणं तितकं कठीण आहे. त्यामुळे जरी असं वाटत असलं की फलंदाजी करणाऱ्या संघाचं पारडं जड आहे, असं वाटत असलं की फलंदाजी करणारा संघ इथे वर्चस्व गाजवतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये सामन्याचं चित्र बदलण्यासाठी क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. इथे सुद्धा नक्कीच ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल का? गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहू शकता गोलंदाज इथे तयार होतात. थोडासा क्षेत्रक्षणामध्ये बदल होतोय. वेळ महत्वाची आहे. कर्णधार आपल्यावर ही जबाबदारी आहे. जवळ मॅचच्या दिशेने बॉल तयार होतात. यावेळी आक्रमण केलं जाते. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गोलंदाजाला दाखवले आसमान, गोलंदाजाला दाखवले आभाळ आणि बॉल फेकून दिलाय क्षितिज. सोनवणेच्या बॅट मधून येतोय शानदार षटकार. त्यावेळेला परत एकदा आपण पाहतो बिटवीन द गॅप खेळलेला फटका. चेंडू हा सुद्धा जातोय सीमारेषेच्या पलीकडे, जमिनीला समांतर हा फटका. 4 चौकार. मेरिटवर फलंदाजी आपण क्षितिज सोनवणे करताना पाहतो. अगदी चेंडूची जी गुणवत्ता आहे त्यावरती फलंदाजी होताना. यावेळेला परत एकदा आक्रमण केले जाते. बॅटच्या मधोमध हा फटका बिटवीन द गॅप हा सुद्धा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावा आपण धावफलकावरती पाहतो. शेवटचे 20 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज. 20 चेंडू आणि 24 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. प्रकाश झोतामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवत आहात. अनेक नियमांनी भरलेली ही स्पर्धा आहे. त्यामुळे नियम सर्वात अगोदर माहिती करून घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे या स्पर्धेतले काही महत्त्वाचे नियम आहेत ते माहिती करून आपण मैदानावरती उतरत चला. आयोजक कमिटीकडे त्या बाबतीत लिस्ट आहे ती सुद्धा आपण घ्या. कारण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या धर्तीवर मात्र या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे
आणि ही नेवासा स्ट्रीट प्रीमियर लीग असू शकते. गोलंदाजी करत असताना आपण पुढच्या एकदा गोलंदाजाला पाहतो. समोरच्या बाजूला शैलेश दाणे स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न चेंडूने घेतलाय थेट यष्ट्यांचा वेध. दांडी गोल केली जाते. यष्ट्यांचा वेध घेतल्यानंतर फर्निचर डिस्ट्रॉय केलं जाते. धक्का नंबर 2. दुसरा फलंदाज इथे बाद. दुसरा फलंदाज शैलेश दाणे यांच्या रूपामध्ये या ठिकाणी बांधून परतलेला आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न खरं तर ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क साधला गेला नाही आणि चेंडूने थेट यष्ट्यांचा वेध घेतला. धक्का नंबर 2 शैलेशच्या रूपामध्ये. मोठी विकेट, बिग विकेट गॉन आपण म्हणू शकतो. आणि शैलेश बाद झाल्यानंतर न्यू बॅटर, नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यानंतर जो सामना आपण खेळवणार आहोत, यानंतर दहिवाळकर सराफ नेवासा फाटा आणि त्यांच्या विरोधामध्ये CSK नेवासा, छत्रपती शिवाजी महाराज किंग्स नेवासा हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. टॉस जिंकला दहिवाळकर सराफ या संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दहिवाळकर सराफ या संघाने सुद्धा रेडी राहायचं. हा सामना संपल्याबरोबर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नवीन फलंदाज आकाश आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावेंची गरज आहे. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर आपण जर पाहिलं असेल तर मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंचांचा इशारा सुद्धा आपल्यापर्यंत आलाय. जॅकपॉट ओव्हरचा इशारा आपल्यापर्यंत मुख्य पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. चला, वेळ जास्त खर्च करायचा नाहीये, आपल्याला वारंवार आम्ही सूचना करतोय. फिल्डिंग करणारी टीम आपण जास्त वेळ घेत आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आकाश, माफ करा लक्ष्मण, तर नवीन फलंदाज आकाश आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. स्ट्रायकिंग एंडवर आपण क्षितिज सोनवणे यांना पाहू शकता. पहिलाच बॉल इथे पाहिले असेल मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची घोषणा. व्हाईट यॉर्कर, बेस्ट वेपन बाहेर काढलं, एक भारी अस्त्र बाहेर काढलं आणि इथे फलंदाजाला उभं करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये राहिलं. जॅकपॉट ओव्हर म्हटल्यानंतर जॅकपॉट ओव्हरमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला 16 धाव्यांचं लक्ष दिलं जातं. लक्ष पूर्ण केल्यास त्यामध्ये संघाने केलेल्या धावांमध्ये 50% धावा या समाविष्ट केल्या जातात आणि फलंदाजी करणाऱ्या संघाने जॅकपॉट ओव्हरमध्ये 16 धाव्यांचं लक्ष जर पूर्ण केलं नाही तर त्या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा त्यांनी बनवल्या त्यापैकी 50% धावा या कमी केल्या जातात. समजा संघाने जॅकपॉट ओव्हरमध्ये 16 धावा केल्या तर त्यामध्ये 16 धाव्यांच्या 50% म्हणजे 8 धावा ऍड करून 24 धावा तिथे धरल्या जातात. तसेच सामना जर जॅकपॉट ओव्हरमध्ये 15 धावा केल्या गेल्या तर त्यामधून 50% धावा म्हणजे 8 धावा कमी करून त्या संघाला 7 धावा दिल्या जातात. 50% ऍड आणि 50% धावा कमी केल्या जातात. जॅकपॉट ओव्हरमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला माहिती करून घेणं फार गरजेचं राहणार आहे. 16 धाव्यांचं तुम्हाला टार्गेट दिले जाते तर 16 बनवाव्या लागतात. आकाश स्ट्रायकिंग एंडवरती बघायला मिळतात. समीकरण आता बदललं जाणार आहे. शेवटचे 16 चेंडू आणि 22ची गरज. त्यावेळी हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने या मैदानाला गुदगुल्या करत चेंडू चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान एक सिंगल प्राप्त होत असताना दॅन प्रीमियर लीग या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अतिशय थाटामाटामध्ये आपण संपन्न केला. आणि आज तुम्ही जर पाहिलं तर पहिली रात्र पहिला सामना आपल्या सर्वांना मैदानाच्या आतमध्ये जो अनुभवायला मिळतो आहे. दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत. एका बाजूला डॉक्टर 11 कुकाणा आणि त्यांच्या विरोधात मक्तापूर ब्लास्टर मक्तापूर, हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात. यावेळी आक्रमण केले जाते. बॉल हवेत असणारे फटका यावेळेस पाहिलं तर मिस टाइम फटका.
परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु झेल त्या ठिकाणी होऊ शकला नाही. आणि त्या दरम्यान तुम्ही पाहणार आहात 2 धावा इथे पूर्ण होत असताना पाहायला मिळालेल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं प्रयत्न आपण इथे पाहिला. खरं तर सीमारेषा जवळ होते क्षेत्ररक्षक, इनफिल्ड पर्यंत धावत आले, चेंडूवरती नजर होती. आणि ज्यावेळेला डे नाईट स्पर्धा तुम्ही खेळता, प्रकाश झोतामध्ये खेळता, चेंडूला जज करणं थोडंसं कठीण जातं. आणि त्याही परिस्थितीमध्ये इथे क्षेत्ररक्षकाचं आपण कौतुक करूयात. 2 धावा इथे पूर्ण झाल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना धावफलकामध्ये बदल. 46 धावा, 65 धाव्यांचं आव्हान आहे. अजूनही 19 धाव्यांची गरज आहे. त्यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये इथे संपर्क नाही. डॉट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिट या 2 फटक्यांमध्ये आपण सातत्याने चर्चा करत आलो की भरपूर बदल या फटक्यामध्ये आहे. आणि इथे आपण जर पाहिलं तर हा फटका पूर्णपणे फसला. ताकदीचा वापर करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. खरं तर हा फटका खेळण्यासाठी तुम्हाला सरावाची फार गरज असते. सराव जर तुम्ही करत असाल तर या फटक्यामध्ये तुम्हाला प्रभुत्व जरूर मिळतं. इथे धावा मिळतात. हे लगा तो आबाद नाही तो फिर बर्बाद हे आपण सातत्याने क्रिकेटमध्ये पाहिलं. इथे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. डॉट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. समीकरण बदललं जाणार. शेवटचे 13 चेंडू आणि 19 धाव्यांची अजूनही गरज. त्यावेळेला मोठा फटका, फॉलोविंग स्वीप केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे क्षितिज सोनवणे यांच्या बॅटमधून येतोय. अजून एक शानदार, अजून एक बहारदार सिक्सर. खूप चांगली गोलंदाजी आपण पहिल्या 5 चेंडूमध्ये पाहिली, परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि परत एकदा सामन्याचं चित्र बदललं. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 18. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण धावा खर्च केल्या गेल्या 10 धावा खर्च केल्या. म्हणजे जॅकपॉट ओव्हरमध्ये तुम्हाला 16 धावा बनवायच्या होत्या, त्या 16 तुम्ही बनवल्या नाही, तुम्ही 10 बनवल्या. 10चे 50% 5, ते 5 धावा तुमच्या मायनस केल्यात. आता समीकरण बदललं. 12 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. 47 धावा धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एका बाजूला मक्तापूर तर दुसऱ्या बाजूला कुकाणा. या 2 संघांमध्ये सुरू असलेली ही लढत आहे. कोण जिंकणार या स्पर्धेतला पहिला विजय? कुकाणा मिळवणार की मक्तापूर मिळवणार हे पाहण्यासाठी आपण सर्वजण जमलोय. मक्तापूर की कुकाणा, सामना कोण जिंकणार याची उत्कंठा आपल्या सर्वांना लागलेली आहे. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाजी करण्यासाठी सुनील तांबे यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. सुनील तांबे यांच्या खांद्यावर आता विश्वास दाखवलाय, परंतु दुसऱ्या बाजूला आपण आकाश यांना पाहतो. स्वतः संघमालक सुनील तांबे आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतात. संघाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आहे. पाहायचंय शेवटचे 12 चेंडू आणि 18ची गरज. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटवर मात्र हा चेंडू प्रॉपर येऊ शकला नाही. त्या दरम्यान एक सिंगल पूर्ण झाली. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला. 1 धाव तिथे पूर्ण झाली आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना समीकरण बदललं. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 11 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज. डॅन प्रीमियर लीग 2024 हे बहारदार, शानदार, रुबाबदार आयोजन आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवत आहात. नेवासा तालुक्यातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आज आपल्या सर्वांच्या भेटीला आली. येणारे 5 दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपण सर्वजण आनंद घेणार आहोत. ही क्रिकेटची मेजवानी आहे आणि या मेजवानीचा आस्वाद येणारे 5 दिवस आणि 5 रात्र आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यावेळेला थोडासा कमी गतीने टाकलेला चेंडू. सुनील तांबे इथे जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. दुसरा चेंडू तुम्ही जर पाहिला तर थोडीशी विभिन्नता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. स्लोवर 1 तिथे हाताळला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे क्षितिज सोनवणे यांचा होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क साधू शकले नाहीत. फॉलोविंग स्वीप करण्याचा त्यांचा प्रयत्न, परंतु तिथे आपण जर पाहिलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर IPL मधला सर्वाधिक निर्णायक सामना आपण सर्वांनी पाहिला. यश दयालने ज्यावेळेला गोलंदाजी केली त्यावेळेला त्यानं स्लोवर 1चा मारा केला आणि संघ RCBचा हा मात्र सुपर 4 मध्ये गेला आणि तोच चेंडू इथे सुनील तांबे यांनी हाताळला. त्यावेळेला परत एकदा वाह, कमालीची गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली आहे. लागोपाठचा दुसरा चेंडू आपण पाहिला असेल, डॉट बॉल आलाय. व्हेरिएशन मात्र गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं.
हा चेंडू थोडासा पुढे टाकला. मागचा चेंडू तुम्ही पाहिला असेल, थोडासा टप्पा मागे होता. हा चेंडू तुम्ही पाहिला, थोडासा पुढे टप्पा ठेवला, पुढे टाकला आणि इथे फलंदाजाला मात्र उभं करण्याचं काम हे मात्र मैदानाच्या आतमध्ये राहिलेलं आहे. पंच चर्चा करतायत. आपण या स्पर्धेमध्ये काही नियम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जरूर प्रयत्न करतो आहे. प्रत्येक संघामध्ये 15 खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडूला तुम्हाला संघामध्ये संधी देणं गरजेचं आहे. पॉवर प्ले तुम्ही जर बघितलं तर 6 षटकादरम्यान 2 प्रकारचे पॉवर प्ले आहेत. एक बॅटिंग पॉवर प्ले, एक बॉलिंग पॉवर प्ले आहे. त्याबद्दल सुद्धा या चेंडू नंतर थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. सुनील तांबे गोलंदाजी करत असताना त्यावेळी जर आपण पाहिलं तर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, यशस्वी गोलंदाजी आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल इथे येत असताना काय जबरदस्त गोलंदाजी आपण इथे पाहतो मैदानामध्ये. लागोपाठचे 3 चेंडू आतापर्यंत डॉट टाकलेत. सुनील तांबे यांनी 4 चेंडू टाकलेत, फक्त 1 धाव दिली आहे. काय काटकसर गोलंदाजीमध्ये सुनील तांबे यांनी दाखवली आहे. स्वतः संघ मालक आहेत आणि संघ मालकाला साजेशी कामगिरी सुनील तांबे इथे करतात. यावेळेला मात्र चांगला फटका, क्षितिजांच्या बॅट मधून एक टप्पा घेत चेंडू थेट जातोय सीमारेषा पार. समालोचन कक्षाला द ग्रेट भेट देणारा चौकार. 4 धावा मिळतात. समीकरण बदललं. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. शेवटचे 7 चेंडू आणि 13 धावा पाहिजेत. महिलांसाठी सुद्धा स्वतंत्र बैठक व्यवस्था या स्पर्धेच्या निमित्तानं करण्यात आलेली आहे. म्हणजे इथे आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाची काळजी सुद्धा आयोजकांनी घेतली आहे. खूप चांगली बैठक व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस नक्कीच पंच आमच्या सोबत जोडले जात आहेत. व्हाईट बॉलचा कॉल येतो. एक अतिरिक्त धाव इथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती झाल्या. 7 चेंडू आणि 12ची गरज आहे. शेवटचे 7 चेंडू शिल्लक 12 धावा. या चेंडूवर भरपूर चित्र अवलंबून या सामन्याचं असणार आहे, कारण हा चेंडू सर्वाधिक निर्णायक असेल. 7 चेंडू 12ची गरज. या चेंडूवर काय होतंय आणि पुढच्या षटकामध्ये किती धावा गोलंदाजाला ठेवल्या जातात ते बघणं गरजेचं आहे. 7 चेंडू आणि 12ची आवश्यकता आहे. त्यावेळेला फुलर लेनचा बॉल होता. बनगडाच्या साह्याने चेंडूला वळवलं जाते. काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल चाललाय. एक धाव तिथे पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला आणि बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्या. ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हर संपल्यात. 5 ओव्हर नंतर 55 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावेंची गरज आहे. 6 चेंडू आणि 10ची आवश्यकता आहे. यानंतरच्या दोन्ही संघांना विनंती राहील आपण रेडी राहायचं. पॉवर प्लेच्या बाबतीत आपण चर्चा करत होतो. 6 षटकांमध्ये 2 प्रकारचे पॉवर प्ले आहेत. बॅटिंग पॉवर प्ले आणि बॉलिंग पॉवर प्ले. बॉलिंग पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर असतील, तर बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर असणार आहेत. बॉलिंग पॉवर प्ले हा सामन्याच्या पहिल्या षटकामध्ये घेणं बंधनकारक, तर बॅटिंग पॉवर प्ले हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकामध्ये बंधनकारक असणार आहे. बरोबर ना सतीश सर? बरोबर. त्यानंतर चुकून दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला नाही तर त्यानंतर तो कोणत्याही सबबीवर दिला जाणार नाही. याची सुद्धा आपण सर्वांनी नोंद घ्या. एका डावासाठी म्हणजे 6 षटकांसाठी प्रत्येक संघाला निर्धारित वेळ दिलेला आहे. त्या वेळेमध्ये तुम्हाला त्या इनिंगला संपवायचं. प्रत्येक सामन्याच्या प्रत्येक डावामध्ये 1.5 मिनिटांचा टाइम आउट त्या ठिकाणी दिला जाणार आहे. टाइम आउट मध्ये संघातील कोणताही खेळाडू कर्णधार मैदानामध्ये जाऊ शकत नाही. त्या व्यतिरिक्त इतर कोणी त्या संघाशी निगडीत व्यक्तीला मैदानामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. जाऊयात मॅचच्या दिशेने. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10ची गरज. तर गोलंदाजी करण्यासाठी अमीन यांच्या हातामध्ये चेंडू दिला. पहिलाच चेंडू हाफ ट्रॅकर. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर भरपूर वेगात टाकला, अचूक टप्प्यावर टाकला आणि हा चेंडू निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अक्षय रोकडे यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन लपला. सुरुवात तर खूप चांगली होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. शेवटचं षटक, महत्वाचं षटक अमीन यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. अमीन यांच्या खांद्यावर विश्वास दिलेला आहे. पाहूयात अमीन या विश्वासाला सार्थ करणारी गोलंदाजी करतायत का, की दुसऱ्या बाजूला आकाश इथे मात्र सामना फिनिश करतायत. यस, तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात येते.
सुदर्शन क्रिकेट अकॅडमीचे ओनर आदरणीय रिजवान पठाण सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर आपलं मनापासून स्वागत, मोस्ट वेलकम. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. सुरुवात तर खूप चांगली आपण या ठिकाणी मैदानामध्ये पाहिली अमीनच्या माध्यमातून. आता समीकरण बदललं, शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10ची आवश्यकता. आणि म्हटलं जातं की वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. चांगली सुरुवात हा यशाचा पाया असतो. इथे या षटकाची सुरुवात तर खूप चांगली झाली आहे. त्यावेळेला बॅकफुटला जात असताना हलक्या त्याला चेंडूला स्टिअर केलं. एक डाव खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. म्हणजे या अगोदर ज्या वेळेला 2 फलंदाज एकमेकांच्या जवळ आले त्यावेळेला क्षितिज सोनवणे थोडीशी चर्चा केली आकाश यांच्या सोबत की तू मला स्ट्राईक दे, कारण मी हा सामना फिनिश करू शकतो. कारण 15 चेंडू आणि 36 धाव्यांवर नाबाद फलंदाजी आता क्षितिज सोनवणे करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या फलंदाजाकडे जास्तीत जास्त स्ट्राईक राहणं हे फार गरजेचं आहे. शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 9 धाव्यांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 9 धावा पाहिजेत. क्षितिज सोनवणे यांना आम्ही पाहिलं, अनेक स्पर्धामध्ये पाहिलं, ओपन क्रिकेटमध्ये खेळताना पाहिलं. अशा अनेक परिस्थितीमध्ये त्यांनी संघाला सामने जिंकून दिलेले आहेत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज यावेळेस तयार होत आहेत. अमीन यांच्या हातामध्ये चेंडू आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अमीन यांची जबरदस्त गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल पुन्हा एकदा आला. समीकरण बदललं जात आहे. 3 चेंडू आणि 9 धावा अजूनही जिंकण्यासाठी. स्पर्धेतला पहिला दिवस आहे, स्पर्धेची पहिली रात्र आहे आणि पहिल्याच रात्रीतला पहिला सामना शेवटच्या षटकापर्यंत आलाय आणि पहिल्याच रात्रीतला पहिला सामना शेवटच्या चेंडूपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. आणि प्रत्येकाला उत्कंठा आहे की पहिलीच मॅच सुपर ओव्हर होते की काय, असाही प्रश्न अनेकाच्या मनामध्ये आहे. कारण ज्ञान प्रीमियर लीग आपण सर्वजण पाहत आहे. यावेळेला चांगला फटका यावेळेस पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येतात. एक सिंगल पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि तिथे आपण बघतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जाणार आहेत. 1 से बढ़कर 2 रन मिले आणि तिथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कारण स्ट्राईक क्षितिज सोनवणेकडे राहणं हे फार गरजेचं आहे. दोन चेंडू आणि 7 धावेंची गरज. शेवटचे 2 चेंडू आणि 7 धाव. आणि यस दोन चेंडू आणि 7 धावेंची मित्रांनो गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला डॉक्टर 11 कुकाणा संघ जो धावा रोखतोय, तर दुसऱ्या बाजूला मक्तापूर ब्लास्टर मक्तापूर. तर डॉक्टर 11 कुकाणा संघ आता धावा रोखतोय. त्यामुळे आता त्यांना मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 2 चेंडूमध्ये 7 धावा रोखायच्यात. आणि तुम्हाला एका इनिंगसाठी 30 मिनिटांचा वेळ आपण जो दिलेला आहे, त्या वेळेमध्ये तुम्ही डाव संपवला नाही तर 30 सर्कलच्या बाहेर, इनफिल्डच्या बाहेरचा एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये येणार आहे. आणि इथे तेच चित्र घडलंय. गोलंदाजी करणाऱ्या संघाने 30 मिनिटांच्या आतमध्ये इनिंगचा खेळ संपवलेला नाहीये. त्यामुळे त्यांना एक क्षेत्ररक्षक आता इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागतोय. समीकरण असणारे 2 चेंडू आणि 7 धाव. यावेळेला आपण पाहणार आहोत. यस, विकेट मिळाली आहे. क्षितिज सोनवणे बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा मासा इथे गळाला लागतोय. बडी मछली जाल में क्षितिज सोनवणे निराश, हताश आणि हतबल होऊन आता मैदान सोडणार आहेत. कारण आता एका चेंडूमध्ये 7 धावेंची गरज. नाबाद क्षितिज सोनवणेनं 38 धावेंची खेळी केली. 18 चेंडू आणि 38 धावा बनवत क्षितिज सोनवणे यांना मैदान आता सोडावं लागतंय. आली विकेट. शेवटचा 1 चेंडू आणि 7 धावा. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आउटसाइड एज यष्ट्यांच्या पाठीमागे अप्रतिम झेल तिथे पकडला गेला. अक्षर रोकडे होते तिथे आणि तिथे चूक होणार नाही. अक्षर रोकडे यांनी झेल पकडला. विकेट मिळाली. क्षितिज बाद झाले. एका चेंडूमध्ये 7ची आवश्यकता आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. आसिफ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथे जर षटकार आला तर या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यामध्ये पहिली सुपर ओव्हर बघायला मिळेल. 1 चेंडू आणि 7 धावा.
गोलंदाजी करण्यासाठी अमीन यांना आपण पाहू शकता. तर आसिफ स्ट्रायकिंग एंडवर, हिरो बनण्याची संधी आसिफला आहे. त्यावेळेला मात्र एक चांगला फटका जरूर त्या ठिकाणी खेळला आहे. झेल पकडला जातोय आणि इथे सामना सुद्धा संपलाय. या स्पर्धेतला पहिला विजय मिळवलाय डॉक्टर 11 कुकाडा या संघाने मात्र या ठिकाणी सामना जिंकलाय. विजेत्या संघाचं मनापासून अभिनंदन, पराभूत संघाचे मनापासून आभार. पुढच्या मॅच साठी त्यांना भरभरून शुभेच्छा. चला मैदान खाली करा आणि यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. दहिवाळकर, सराफ, नेवासा, फाटा या संघाला विनंती असेल आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. चला, सीएसके नेवासा आणि दहिवाळकर सराफ नेवासा फाटा या दोन संघांमध्ये यानंतरची लढत आहे. टॉस जिंकला होता दहिवाळकर सराफ नेवासा फाटा संघाने. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजी करण्यासाठी सीएसके नेवासा संघाला आमंत्रित केलं.